जय महाराष्ट्र मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक संख्यांची मोजणी हा आज आपण पाहणार आहोत। याच्याकडे तुम्ही छोटी गोष्ट समजून दुर्लक्ष करत असाल, पण याच्यामध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत ते बरोबर समजून घ्या। याच्यामध्ये आज आपण सुरुवातीपासून जर संख्या दिल्या आहेत तर त्या कशा मोजायच्या याबद्दल पाहणार आहोत। इथे तुम्हाला 3 प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे उपप्रश्न सुद्धा दिलेले आहेत। तर यामध्ये पहा, पहिल्या जागी तुम्हाला 1 ते 127 पर्यंत नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत। तर तुम्हाला इथं 3 प्रकारचे प्रश्न आहेत। एकूण नैसर्गिक संख्या किती, तर त्याचं उत्तर 127च राहील। त्यानंतर 127 ही कितवी नैसर्गिक संख्या राहील, तर ते सुद्धा 127च राहील। आणि 127वी नैसर्गिक संख्या कोणती असं जर विचारलं तर त्याचंही उत्तर हेच राहील। ह्याचं कारण असं आहे की या नैसर्गिक संख्यामध्ये फक्त 1-1चा फरक असतो, म्हणजे याच्यामध्ये एकही नैसर्गिक संख्या गाळलेली नसते। ठीक आहे, तर आता विषम संख्याच्या बाबतीत म्हटलं तर इथं 2-2चा फरक असतो, समसंख्येच्या बाबतीतही 2-2चा फरक असतो। इथली गोष्ट वेगळी आहे। तर हे समजून घ्या, तुम्हाला 1 ते 49 पर्यंत जर विषम संख्या दिल्या असतील आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे एकूण विषम संख्या किती आहेत, तर असं विचारलं तर 49 मध्ये 1 मिळवायचं आणि त्याला फक्त 2 न भागायचं आहे। तर हे किती होईल, 50 भागिले 2 म्हणजे किती, 25 उत्तर येईल। त्यानंतर 49 ही कितवी विषम संख्या आहे, जर तुम्ही असं मोजत बसले तर काढायला वेळ जाते। त्यापेक्षा हेच वापरायचं आहे। इथं सुद्धा 49 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 25च उत्तर येईल। त्यानंतर 49वी विषम संख्या, याचं उत्तर वेगळं येईल। 49वी विचारलं असल्यामुळे तुम्हाला ह्याच्या पुढे जावं लागेल। तर 49वी विषम संख्या काढण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये पहिले 2 न गुणावं लागेल, नंतर त्याच्यातून 1 वजा करावं लागेल। तर 49 दोन्ही 98 आणि 98 वजा 1 म्हणजे किती होईल, 97 हे याचं उत्तर येईल। पहा, ठीक आहे ना। तर इथं तिसरा प्रश्न पहा, समसंख्या दिलेल्या आहेत 2 पासून 80 पर्यंत। त्यानंतर एकूण समसंख्या किती आहेत, तर आता इथं 2-2चा फरक आहे आणि एकतर ही समसंख्या आहे म्हणून सरळ सरळ काय करायचं, 80 ला 2 ने डिवाइड करायचं, ह्याचं उत्तर येते 40। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की 80 ही कितवी संख्या आहे, कितवी समसंख्या आहे, तर 80 सुद्धा ही 40वी समसंख्या आहे। तुम्ही जर मोजत बसले तर तुमचा आकडा हा 40 वरच येईल। त्यानंतर 80वी समसंख्या कोणती आहे, तर ह्याचं उत्तर हे नाही येणार। 80वी समसंख्या जर पहिली समसंख्या जर 2 असेल, दुसरी 4 असेल, तिसरी 6 असेल, तर तसंच 80वी समसंख्या जर असेल तर ह्याचेही डबल करावं लागेल, म्हणजे 80 दोन्ही 160 हे उत्तर याचं येईल। आहे की नाही। हे सर्व प्रश्न किती सारखे वाटतात पण यांची उत्तरं किती वेगळी येतात, त्यासाठी यांचेही व्यवस्थित स्टडी करणं खूप आवश्यक असते।